मला मला तुम्ही सांगा की अर्थसंकल्प सादर होताना मोठमोठे आकडे समोर येतात, या योजनांची नावं जाहीर केली जातात आणि त्यांच्यावरती एवढ्या एवढ्या लाख कोटी, एवढे एवढे हजार कोटी असे ते आकडे असतात. खरं तर त्या योजना येतात, मग ते किती लोकांना मिळतात किंवा नाही मिळतात हा खरं तर वादाचा विषय किंवा तो संशोधनाचा विषय सुद्धा होऊ शकतो. परंतु ढोबळमानानं अर्थसंकल्पीय भाषेमध्ये जर आपण बोलायला गेलं तर सोप्या भाषेमध्ये अर्थसंकल्प जर सांगायचा असेल तर त्यातल्या ठळक गोष्टी कोणत्या सांगाल? निश्चित, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच लोकांना बजेट नेमकं कसं बघायचं आहे आणि बजेटमधून नेमकं काय घ्यायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे हेच कळत नाही, कारण ते थोडं अवघड भाषेचा. हो, कारण असं आहे की बजेट सादर झाल्यानंतर त्याचा माझ्यावर काय परिणाम होणार किंवा मला काय मिळणार असा प्रश्न साधारणपणे विचारला जातो. पण हे राज्याचं बजेट आहे, हे वैयक्तिकरित्या तुम्हाला येऊन त्याच्यातून काय पैसे मिळणार, तर जी योजना किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे विकास त्याच्यातून तो आपल्याला फायदा होत असतो. म्हणून मी म्हटलं की थोडक्यात समजेल अशा भाषेमध्येच ते आम्हाला समजून घ्यायचं. निश्चित मी प्रयत्न करतो थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून सांगायचा. सर्वसामान्यांना समजेल या भाषेतच सांगतो. राज्याचं बजेट म्हणजे थोडक्यात एका व्यक्तीचं बजेट आपण जर गृहीत धरलं की साधारणतः मला महिन्याला किती सॅलरी मिळते आणि माझं इतर काही उत्पन्न असेल ते जोडून मला टोटल किती इन्कम माझा आहे आणि माझा खर्च किती आहे, त्यामध्ये माझी बचत किती असणार किंवा किती मला कर्ज घ्यावं लागणार जर माझा खर्च पूर्ण होत नसेल तर, ह्या सगळ्याचा ताळेबंद म्हणजे बजेट. हा एका इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा किंवा उद्योगाचा किंवा एखाद्या संस्थेचा आपण घेऊ शकतो. तसाच राज्याचं सुद्धा बजेट मांडलं जातं. मग राज्याचं उत्पन्न किती असणार आहे साधारणतः आणि त्याच्या तुलनेत आपल्याला खर्च किती करायचा आहे, आपल्या गरजा काय आहेत, आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. मग त्या पूर्वी असं असायचं की सरप्लस बजेट मांडलं जायचं, म्हणजे बजेट खर्च होऊन आपले काही पैसे शिल्लक राहायचे, शिल्कीचं बजेट ज्याला म्हणतो आपण. पण हल्ली डेफिसिट बजेटची संकल्पना जास्त रूढ झाली आणि तीच जास्त पॉप्युलर आहे आणि उपयोगाची आहे. त्यामुळे त्याच्यावरतीच भर दिला जातोय आणि त्यामुळे तुटीचाच अर्थसंकल्प दरवेळेला सादर होतोय. तर साधारणतः म्हणजे सगळ्यांना कळलेल्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. 4,37,000 कोटी, 4,37,000 कोटीचा हा बजेट, हा अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्र्यांनी आता 8 तारखेला मांडला आहे. आता ह्याचे 2 भाग आहेत बजेट समजून घेताना. आता उत्पन्नाचा भाग आपण पहिले समजून घेऊ, मग खर्चाचा भाग समजून घेऊ. आणि मग उत्पन्न आणि खर्च मॅच होतंय का की आपल्याला कर्ज घ्यावं लागते, मग आपण कर्जावर जाऊया. तर पहिले आपण उत्पन्न, आता रेव्हेन्यू रिसीट हे साधारणतः जे काय तुमचे टॅक्सेस असतील, ओन टॅक्सेस असतील, तुम्हाला ग्रँट इन एड मिळत असेल, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉम्पेन्सेशन मिळत असेल GSTचं, हे सगळं मिळून राज्याला, आपल्या राज्याला जे उत्पन्न मिळतं आहे ते साधारण आहे 3,68,000 कोटी. म्हणजे 4,37,000 कोटीपैकी जे उत्पन्न आपलं आहे, ज्याला आपण रेव्हेन्यू रिसीट म्हणतो, राजकोषीय रिसीट म्हणतो, ते आहे साधारण 3,68,000 कोटी. याच्यामध्ये दुसरा भाग असतो, त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो आपण, कॅपिटल रिसीट म्हणतो, सॉरी एक्सपेंडिचर नंतर घेऊया आपण. कॅपिटल रिसीट म्हणजे भांडवली गोष्टीतून मिळालेलं उत्पन्न. म्हणजे त्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे गुंतवणूक केलेली असेल त्या गुंतवणुकीवरचा जो काही परतावा त्यांना मिळत असेल तो. ढोबळमानाने सांगायचं झालं तर आता जी कॅपिटल रिसीट आहे, म्हणजे जे कॅपिटल जो पैसा आहे त्याच्यामध्ये कर्जसुद्धा असतं, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारण 69,000 कोटी रुपयाची आपली कॅपिटल रिसीट आहे आणि त्यापैकी 66,600 कोटी रुपये आपलं कर्ज आहे. ओके, म्हणजे कॅपिटल रिसीट म्हणजे जे बॉरो केलेलं आहे, म्हणजे कॅपिटल रिसीटमध्ये तसा विचार केला तर फक्त 3,000 कोटीच फक्त आपल्याला इतर उत्पन्नातून मिळतात. बाकीचा जो पैसा आहे तो आपण ही तूट भरून काढण्यासाठी बॉरो केलेला आहे, कर्ज रूपाने. मग ह्या दोन्हींची टोटल केली तर ती येते 4,37,000 कोटी. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे उत्पन्नाच्या दृष्टीने. खर्च बघूया आपण आता. जसं रेव्हेन्यू रिसीट आहे तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे तुमचा जो काही दैनंदिन खर्च जो सरकारांना करावा लागतो तो खर्च म्हणजे रेव्हेन्यू रिसीटमध्ये येतो. जी गुंतवणूक होते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, रस्ते असतील, इरिगेशन प्रोजेक्ट्स असतील, वेगवेगळे असे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स असतील, ही सगळी कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपण मानतो. तर आता रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तुम्हाला याच्यामध्ये बारकाव्याने बघावं लागेल. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे साधारणतः 3,35,000 कोटी. म्हणजे आपलं बजेट किती होतं?
4,37,000 कोटी. त्यातला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे तर 3,35,000 कोटी 2020-21ला. तो आता 21-22च्या बजेटमध्ये किती झाला आहे तर तो अजून वाढला आहे. तो झाला आहे 3,79,000 कोटी. 3,79,000 कोटी हा आपला खर्च आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, जो आपल्याला करावाच लागणार आहे. त्यातून गुंतवणुकीसाठी जे उरतील तेच फक्त गुंतवणुकीला जाणार आहेत. पण एवढा 3,79,000 कोटी रुपये आपल्याला खर्च करावा लागणार आहे. कितीपैकी 4,37,000 कोटीपैकी उरलेला जो आहे तो आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याची अमाऊंट किती आहे ती तर तुम्हाला आत्ताच मी सांगितली, 69,000 कोटी रुपये ही साधारणतः, म्हणजे सॉरी जे उरली त्याची ती साधारणतः येते 50,000 कोटी, 48 ते 50,000 कोटी रुपये साधारणतः एक कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. आता हा जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे तो मागच्या वर्षीचा विचार केला 20-21मध्ये तर तो साधारणतः 44,000 कोटी होता, जो आता या वेळेला तो साधारणतः 59,000 कोटी झाला आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे हे झालं दुसरं पार्ट बजेटचं. पहिला पार्ट होता रेव्हेन्यूचा, उत्पन्नाचा. दुसरा पार्ट होता खर्चाचा. खर्चामध्ये परत 2 भाग केलेत आपण. जो दैनंदिन खर्च आहे तो रेव्हेन्यू रिसीट आणि दुसरा कॅपिटल रिसीट. तर कॅपिटल रिसीट म्हणजे जे काही प्रोजेक्टसाठी जो काही पैसा दिला जातो तो आहे साधारणतः 59,000 कोटी. बरोबर. आता याच्यात आपण रेव्हेन्यूमध्ये अजून थोडी फोड करूया, लोकांना समजेल या भाषेत असं की साधारणतः रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आहे. तर त्याच्यामध्ये कमिटेड आणि नॉन कमिटेड असा एक्सपेंडिचर असतो. कमिटेड म्हणजे तो करावाच लागणार आहे, त्याच्यात तुम्हाला काहीही करता येणार नाही. तो बजेट तयार व्हायच्या अगोदर ठरलेला असतो. बजेट तयार व्हायच्या अगोदर तो द्यावाच लागणार असा तो कमिटेड एक्सपेंडिचर आहे. फिक्स्ड येतो. त्याच्यामध्ये काय काय येतं तर आपण आता मागचं न बघता आपण 21-22च्या बजेटमधलंच बघूया. त्याच्यामध्ये सॅलरी हा मुद्दा येतो. ज्या सॅलरीज आपण देतो सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, ज्या काही सॅलरीज आहेत त्याचा सगळ्यात मोठा कंपोनंट असतो तो आहे 1,23,000 कोटीचा. 1,23,000 तिकडे गेलेत. पेन्शन आहे साधारणतः 44,000 कोटी. 44,000 कोटी हे पेन्शन. त्यानंतर आहे आपण जी कर्ज घेतो त्या कर्जाचं व्याज, फक्त व्याज, त्याच्यामध्ये मुद्दल नाही, फक्त व्याज, ते आहे साधारणतः 43,000 कोटी. या सगळ्यांची टोटल जर तुम्ही केली तर ती येते साधारणतः 2,10,000 कोटी. म्हणजे आता आपलं जे काही उत्पन्न आहे 4,37,000 कोटी, त्याच्यापैकी 2,10,000 कोटी हे फिक्स्ड एक्सपेंडिचर आहे. बरोबर. ऑलमोस्ट 50%च्या जवळ. बरोबर. अजून याच्यात एक कंपोनंट आपल्याला जोडला पाहिजे. तो कंपोनंट म्हणजे आपण जे लोन घेतो त्याचं जे काही प्रिन्सिपल अमाऊंटचं रिपेमेंट आपण करतो ते सुद्धा कमिटेडच असतं, ते सुद्धा करावंच लागतं. ते साधारणतः 80,000 कोटी आहे. साधारणतः ढोबळ मानाने विचार केला तर म्हणजे तुम्हाला साधारण 2,90,000 कोटी रुपये तुमचं कमिटेड एक्सपेंडिचर आहे. त्या अर्थाने मोर दॅन 50%. मोर दॅन 50%. 2,90,000 सोडून जे उरतील आता ते तुम्हाला प्लॅन एक्सपेंडिचर आहे, तो तुम्हाला बाकी खर्च करण्यासाठीचा जो एक्सपेंडिचर. त्यामध्ये मग 2,90,000मध्ये आणि 3,68,000मध्ये जे रेव्हेन्यू खर्च आहे त्याच्यामध्ये साधारणतः जो 70,000 कोटीचा आहे तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये चालला आहे. 3,35,000 पैकीचा जो आहे तो. बरोबर. मग या सगळ्या अमाऊंटमधून तुम्ही विकासाच्या ज्या कुठले प्रोजेक्ट तुमचे आहेत अनाऊन्स केलेत त्या प्रोजेक्टसाठी ही अमाऊंट तुम्ही अलॉट करणार आहे. ती अमाऊंट किती आहे साधारणतः तर ती अमाऊंट आहे 58,748 कोटी रुपये, जी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून द्यायची आहे, ती अमाऊंट आहे. तर हे थोडक्यात बजेट आहे. आता याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट असते ती म्हणजे महसुली तूट. महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न याच्यात जो फरक येतो. तुम्ही महसुली तूट जो मुद्दा उपस्थित करतात त्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे की नेहमी वित्तीय तूट किंवा महसुली तूट हा विषय कायम चर्चेत असतो. मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं की आर्थिक तुटीचा किंवा वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प सादर करणं ही आता एक म्हणजे ट्रेंड झालेला आहे, गरज. परंतु ही तूट भरून काढण्यासाठी आपण जे कर्ज घेतो ते कर्ज घेणं योग्य आहे का? कारण त्याचं असं की प्रत्येक वेळेला आम्ही न्यूजपेपरमधून किंवा बातम्यांमधून हे ऐकतो की आता पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक माणसावरती इतकं कर्ज आता असणार आहे. तर हे कर्ज असणं योग्य आहे का? कारण कर्जाशिवाय तुम्हाला डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट पूर्ण करता येणार नाही असंही एकीकडं सांगितलं जातं. पण दुसरीकडं
हा इतका जर तुटीचा अर्थसंकल्प सादर होणार असेल तर आपण ते कर्ज खरंच फेडू शकणार आहोत का, ह्याच्यातली वस्तुस्थिती नेमकी काय? अगदी म्हणजे तोच पुढचा भाग आहे ॲक्च्युली. हे तर आतापर्यंत आपण जे बोललो हे फक्त बजेटचं एक्सप्लेनेशन होतं का आकड्यांचा खेळ होता. पुढचा खेळ महत्त्वाचा आहे. आता मागच्या वर्षात ह्या सगळ्या परिस्थितीमुळे म्हणजे 2020-21ला अंदाजे 10,000 कोटी रुपये आपल्याला आपलं उत्पन्न कमी असणार आहे. म्हणजे आपल्या खर्चापेक्षा जे काय आपलं महसुली खर्च आहे त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. टोटल खर्चामध्ये तर भरपूर कमी असणार आहे. म्हणजे ते आपल्याला बॉरो करावंच लागणार आहे. बॉरोईंग तर करणारच आपण. ते आपण किती बॉरो केलं मी तुम्हाला सांगितलं की या बजेटमध्ये 66,600 कोटी रुपये आपण कर्ज उभं करणार आहोत. हा खर्च पूर्ण करण्यासाठी, बजेट पूर्ण करण्यासाठी. आता एक कॉन्सेप्ट सांगणं गरजेची आहे ती म्हणजे फिस्कल डेफिसिट, महसुली तूट. महसुली तूट ही थोडक्यात अगदी सर्वसामान्य समजेल या अर्थाने सांगायचं असेल तर साधारणतः कर्ज किती आहे, ह्या बजेटमध्ये कर्जाचा भाग किती आहे याला आपण महसुली तूट म्हणूया. ती आहे साधारण 2.8%. 2 राज्यासाठी. ती देशाचा विचार केला तर ती 3.8% आहे देशाचं. म्हणजे देशापेक्षा राज्य जास्त व्यवस्थित परफॉर्म करत आहे. आता ही तूट किती असावी याचं सुद्धा एक कायदा आहे. त्याला FRBM ॲक्ट असं म्हणतात. हां, तर हा जो FRBM ॲक्ट आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट, याच्यानुसार केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा लोकल बॉडी सरकार असो, ह्यांनी किती खर्च करावा, किती कर्ज घ्यावं, किती फिस्कल डेफिसिट असावी, ह्या सगळ्या गोष्टीचा ठोक ताळात दिलेला आहे. बरोबर. त्याचा एक नियम घालून दिलेला आहे. तो आपल्याला पाळायचा असतो. किती टक्के? दुर्दैवाने कुठलेही राज्य सरकार किंवा विशेषतः केंद्र सरकार ह्या गोष्टीचं पालन करत नाही आणि ती जी त्याची लिमिट आहे ती पुढे पुढे ढकलत राहतं. ओके. दरवेळेला काहीतरी कारण देऊन पुढे पुढे ढकलत राहतं. तशी परिस्थिती निर्माण झाली तर ते योग्य पण आहे, पण अदरवाईज ते त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ती आहे 25% तुमच्या GSDPच्या. म्हणजे राज्याचं जे एकूण उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या 25%पेक्षा जास्त तुमच्यावरती कर्ज नसावं. हा त्याचा बेस आहे की किती कर्ज घ्यावं, राज्याने किती कर्ज घ्यावं. बरं, मग आता आपण किती कर्ज घेतोय? मागच्या म्हणजे साधारण 20-21च्या वर्षाचा विचार केला तर 5,20,000 कोटी रुपये राज्यावर कर्ज होतं. 5,20,000 कोटी. ते आता 6 लाख कोटीच्या वर गेले. जे साधारण 20% होतं, जे 25% असायला 25% असायला पाहिजे ते 20% होतं. आता ते 22%पर्यंत गेलं. अजूनही आपण ती लिमिट क्रॉस केलेली नाही आहे. जी घालून दिलेली ती लिमिट क्रॉस केलेली नाही. त्यामुळे कर्ज घेतलं पाहिजे का, घ्यायला नाही पाहिजेत, हा जो मुद्दा आहे त्याच्यावर मी थोडक्यात बोलतो पुढे. पण ही परिस्थिती आहे. साधारणतः जी फिस्कल डेफिसिट आहे आत्ता ती आहे 70,000 कोटीची. साधारणतः कमी जास्त अगदी मी ढोबळमानाने सांगतोय 70,000 कोटी आपल्याला फिस्कल म्हणजे एवढं कर्ज आहे. जे मी अगदी प्रिसाइजली सांगायचं तुम्हाला तर 66,668 कोटी रुपये आपण बॉरो केलेले आहेत, कर्ज घेतलेलं आहे. म्हणजे ती फिस्कल डेफिसिट ॲक्च्युली आत्ताची. मला सांगा की अर्थसंकल्प सादर झाला, मागच्या वर्षभर आपण कोरोनाच्या काळामध्ये होतो, संकटाच्या काळात होतो, आपण घरात होतो, उद्योगधंदे थांबले होते, व्यापार थांबला होता. बरोबर. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्प जो सादर होणार होता तो खरं तर बूस्ट देणारा असायला पाहिजे होता, कॉन्फिडन्स देणारा असायला पाहिजे होता. तर या अर्थसंकल्पातून तो बूस्ट मिळालाय का, तो कॉन्फिडन्स मिळालाय का? एक अर्थतज्ज्ञ म्हणून तुम्ही या अर्थसंकल्पाचं विश्लेषण किंवा त्याकडं कसं बघता? अगदी बरोबर. आता खरं तर आतापर्यंत जे आपण बघितलं हे सगळं वस्तुस्थिती होती की काय आहे नेमकं ते चित्र लोकांपर्यंत पोहोचावं, सोप्या भाषेत सांगायचा आपण प्रयत्न केला आहे. म्हणजे जे प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे होते ते दिलेत का? आता मूळ मुद्दा येतो इथेच की राज्याची परिस्थिती काय आहे. साधारण बजेट आपण आपलं घरचं बजेट कसं तयार करतो स्वतःचं, आपलं प्राधान्य कशाला आहे. आपलं प्राधान्य बेसिक गोष्टींना ठरलं आहे. तुमचं बेसिक अन्नधान्य आहे, तुमचं मुलाचं शिक्षण असेल, म्हणजे ज्यात तुमचे काही खर्च ठरलेले आहेत त्याचं प्राधान्यक्रम ठरलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विचार करता. तसं राज्याचं बजेट तयार करत असताना सुद्धा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करूनच खर्च करायला पाहिजेत ॲक्च्युली. आणि सहसा सगळी सरकारं तशी करतात. गुणात्मक दृष्ट्या विचार केला तर मला मागील सरकार आणि हे सरकार या दोघांच्या बजेटमध्ये असा काही विशेष फरक मला जाणवलेला नाही. म्हणजे जर तुम्ही म्हणाल की वैचारिकदृष्ट्या दोन सरकारं वेगवेगळी आहेत त्यामुळे काही बजेटमध्ये विशेष फरक जाणवतो का, तर तसं काही नाही. म्हणजे गुणात्मकदृष्ट्या दोन्ही बजेट ऑलमोस्ट एकाच लाईनवरती होत आहेत. त्यात थोडासा अगदी फरक आहे. जो क्रिटिकल आहे तो मी शेवटच्या टप्प्यात सांगतो. तर तुमचा मूळ प्रश्न जो होता की
परिस्थितीला धरून आहे का, प्रायोरिटीज सेट करायला पाहिजे का. तर मी थोडक्यात अगदी प्रायोरिटीज काय असायला पाहिजेत आपल्या असं सांगतो आणि मग त्या केल्यात का नाही, त्यातले काही चांगले पॉईंट्स किंवा काही निगेटिव्ह पॉईंट्स असे दुहेरी आपण त्याचं ॲनालिसिस करूया. कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं सगळ्यात पहिली प्रायोरिटी कुणाला द्यायला पाहिजे तर ती आता रोजगार निर्मितीच्या दृष्टीने व्हायला पाहिजे होते मुळात. कारण इतकी बेरोजगारी वाढली आहे तुम्हाला माहिती आहे. आता आपण बघितलंय की हजारो लाखो लोकांचे लोंढेच्या लोंढे गावी गेलेत. त्यामुळे आता शहरातली बेरोजगारी ही गावाकडे डिसेंट्रलाइज झाली, विकेंद्रित झालेली आहे, स्थलांतरित झालेली आहे. त्यामुळे त्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं होतं. ते दोन्ही सरकारने, केंद्रीय सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दोन्ही सरकारने त्याच्यावरती प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. तो एक भाग. दुसरा भाग आहे कृषी. हे असं एकमेव क्षेत्र आहे की त्या सेक्टरनी आपल्याला ह्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये साथ दिलेली आहे. तर मला असं वाटतं त्यांना इन्सेंटिवाइज करण्यासाठी, त्यांचं बळ वाढवण्यासाठी, त्यांना बूस्ट देण्यासाठी नवीन नवीन गोष्टीची पूर्तता होणं गरजेचं होतं. मग ते अगदी वीज जोडणीपासून असू देत किंवा सोलार पंप्स असू देत किंवा मग अगदी त्यांना क्रॉप इन्शुरन्स असू दे. ह्या सगळ्या प्रकारातून जे त्यांचे महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावरती जलसिंचनाच्या योजना असतात. हां, आता तो मुद्दा दुसरा आहे. पण पहिले त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे याच्यावरती फोकस करायला पाहिजे होता. म्हणजे कृषीसाठी लागणारे जे काही बेसिक इनपुट आहेत ते देण्यासाठी. दुसरा भाग आहे जो भांडवली खर्चाच्या भागातून येतो, तो म्हणजे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काय करायला पाहिजेत. जर तुम्ही राज्याची अर्थव्यवस्था जर व्यवस्थित अभ्यासली आणि त्यातला कृषी हा जर मुद्दा जर आपण घेतला तर कृषीचा केंद्रीय मुद्दा हा पाणी आहे. संपूर्ण कृषी क्षेत्र हे पाण्याभोवती फिरतं. राज्याचा विचार केला तर 45% ते 50% एरिया हा सिंचन झालेला आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर राज्यामध्ये ते 20% कमी आहे. हाच प्रश्न आम्हाला 15व्या वित्त आयोगाच्या एका मीटिंगमध्ये हा विचारला गेला होता की साधारणतः इथे किती खर्च लागू शकेल हे सगळे प्रोजेक्ट्स कंप्लीट करण्यासाठी. तर मला असं वाटतं सिंचनाची क्षमता वाढवणं हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यात टेक्निकल बरेच मुद्दे आहेत, ते आत्ता इथे मांडणं अशक्य आहे. पण इथे खर्च होणं गरजेचं होतं. आता तुमचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्याशी परत मी एकदा जोडतो तुम्हाला की आपण किती कर्ज घ्यायला पाहिजेत की नाही घ्यायला पाहिजेत. मी या मताचा आहे की कर्ज घ्यायला पाहिजेत. अगदी पॉझिटिव्हली सांगायचं, कर्ज घेऊन. पण ते कर्ज घेऊन तुम्ही खर्च कशासाठी करता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अगेन तिथं प्राधान्यक्रम काय. तुम्ही जर ते कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये खर्च करणार असाल, त्याच्यातून तुम्ही कॅपॅसिटी निर्माण करणार असाल तर कर्ज घेतलेलं कायम तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. पण ते जर तुम्ही पगारासाठी, पेन्शनसाठी किंवा व्याज देण्यासाठी जर ते पैसे खर्च केले तर ह्या कर्जाचा डोंगर वाढत राहील आणि राज्याचं उत्पादन वाढणार नाही आणि कॅपॅसिटी बिल्डिंग होणार नाही. म्हणजे कॅपॅसिटी मुळात वाढणार नाही राज्याची. तर ती करायची असेल तर खर्च व्हायला पाहिजे. म्हणजे कर्ज घेतलंय तुम्ही ते कृषीमध्ये जर खर्च करायचं तर कृषीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे आणि ती ह्या क्षेत्रांमध्ये करायला पाहिजे. ऊर्जाचं क्षेत्र आहे त्याच्यात खर्च करायला पाहिजेत कृषीमधील. म्हणजे रस्ते आहेत, पांदन रस्ते आहेत, म्हणजे अशा बरेच गोष्टी आहेत. अगदी ग्रामीण भागात गेलं तर कृषीवरचा हा खर्च आहे. उद्योगांवर खर्च करणं गरजेचं होतं कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे निगेटिव्हली वाढतं आहे. सर्व्हिस सेक्टरला तेवढं प्राधान्य द्यायची गरज नाही कारण सर्व्हिस सेक्टर जसंही लॉकडाऊन ओपन झाले तसे ऑटोमॅटिकच ते वाढत राहणार आहे. पण ह्या क्षेत्रांना प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. त्यामध्ये ऊसतोड कामगार असतील, अगदी म्हणजे मजुरांचा विषय केला तर ऊसतोड कामगार आहेत, इतर जे काही अनऑर्गनाइज सेक्टर जे काय आहे, इन्फॉर्मल इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपण, त्यामधले जे मजूर आहेत ह्या सगळ्यांच्या लाईव्हलीहूडचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं होतं कारण परिस्थिती तशी आहे आता सध्याची. हे जे तुम्ही प्राधान्यक्रम सांगताय म्हणजे आरोग्य व्यवस्था हा त्यातला एक विषय. हां, अगदी सॉरी, मी तो मुद्दा खूप महत्त्वाचा विसरलाय की आरोग्य व्यवस्था आत्ताच्या काळात खरं तर आपलं पितळ उघडं पडलं आहे. आपलं म्हणजे संपूर्ण देशाचंच नव्हे तर काही इतर देशांचं सुद्धा पितळ उघडं पडलं आहे की आपली जी काही हा जो डॉलर आहे हा किती तकलादू आहे. आपल्याकडं खरं तर आरोग्य व्यवस्था होती का हाच खरा प्रश्न आहे. व्यवस्था असेल तर ती कोलमडेल. बरोबर. कारण या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये आपण बघितलं की व्यवस्थाच दिसली नाही. त्यामुळे व्यवस्था कोलमडण्याचा विषय पुढे येतो. म्हणून तुम्ही जे हे प्राधान्यक्रम सांगतात त्या प्राधान्यक्रमाला या अर्थसंकल्पामध्ये प्रतिनिधित्व मिळाले का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. वरवर पाहता जर तुम्ही विचार केला तर मी काही प्रमाणात हो म्हणेल. जसं आरोग्य आहे, आरोग्य क्षेत्रासाठी त्यांनी प्राधान्य दिले. 10 ते 12 हजार कोटी रुपये त्यांना अलॉट केले. 2 डिपार्टमेंट मिळून, आरोग्य डिपार्टमेंट आणि सार्वजनिक आरोग्य ह्या दोन्ही मिळून 12,000 कोटी. पण त्याच्यातला बहुतेक भाग हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिला आहे. माझं असं म्हणणं इन्फ्रास्ट्रक्चर हा एक भाग आहे पण त्याच्यापेक्षा मानव संसाधनं
म्हणजे तुम्हाला डॉक्टर्स, नर्सेस आणि तिथे लागणारा स्टाफ, तिथे लागणारं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत ह्या खर्चाचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे मूळ खर्च नुसताच बिल्डिंग बांधण्यावरती किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यावरती जर करणार असावं तर मला वाटत नाही की त्याचा क्वालिटेटिव्हली काही विशेष फरक पडेल. ह्या दोन्हीचं संतुलन साधलं गेलं पाहिजेत. बरेच असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत की तिथे डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत, कॉट्स नाहीत, काही सुविधा नाहीत, त्यांना एक्स्ट्राचं ग्रँट्स नाहीत, मेडिसिन्स अवेलेबल नाहीत. अशी परिस्थिती अगदी मागच्या वर्षीपर्यंत होती. कोरोनाच्या काळात ते आपल्याला बदलावं लागलं. त्यामुळे कोरोनाने आपल्याला हे गोष्ट शिकवली की आता आरोग्य क्षेत्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर खर्च झाला पाहिजेत, गुंतवणूक झाली पाहिजेत. त्याला थोडं प्राधान्य दिल्याचं ह्या बजेटमध्ये दिसतंय. पण ते नेमकं त्याच्यामध्ये कुठे खर्च होणार हा प्रश्नचिन्ह, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.